प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा हा विशेष भाग मी तुम्हाला सादर करतेय ना, तो जे ठरलं तर मग या मालिकेचे फॅन आहेत ना, त्यांच्यासाठी अगदी खास आहे. तर आज मला तुम्हाला असं सांगायचंय प्रेक्षकांनो, की प्रियाने काल जो काही तमाशा केलाय ना, त्या प्रतिमात्याला लुचलंय तिने, म्हणजे लुचलंय म्हणजे अक्षरशः ए आई मला सांग ना, तुला मी आठवते का वगैरे वगैरे, हे तिचं जे वागणं आहे ना, ते अतिशय संशयास्पद आहे. त्यामुळे प्रियावर शंका येणे हे अर्जुनला स्वाभाविक आहे. प्रिया आता दिवसेंदिवस आपल्याला जास्ती डेस्परेट होताना दिसतंय प्रेक्षकांनो, कारण तिला तिचा जो मोटिव्ह साध्य करायचा आहे तो होत नाहीये आणि काहीतरी तिसऱ्याच घटना घडतायत ज्या तिच्या मनाविरुद्ध आहे आणि महिपत आणि साक्षीच्या सुद्धा मनाविरुद्ध आहे. प्रियाने काल जे काही केलंय ते अतिशय संशयास्पद आहे. पण प्रियाचा ना आता एक ठाम विश्वास बसलाय की काहीही झालं तरी प्रतिमाची स्मृती काही परत आलेली नाहीये, त्यामुळे तिला काही आता धोका नाहीये. त्यामुळे ती जरा कॉन्फिडंट झालीये. वाचा आली तर आली परत, पण तिला काही आठवत नाहीये ना, तिचा मेंदू अजूनही कोल्ड स्टोरेज मध्ये ना. झालं तर मग आपल्याला काय टेन्शन आहे बघा. आता प्रेक्षकांनो, प्रिया महिपतकडे गेली आहे, त्यामुळे महिपत जो आहे ना तो प्रचंड संतापलाय तिच्यावर, कारण तिचं लक्ष नव्हतं जेव्हा हे रिक्रिएशन घडत होतं तेव्हा. आता ऍक्च्युली काय आहे ना, हे सगळं जे काही आहे ते लेखकाच्या मनात आहे. पण प्रेक्षकांनो, आपण ही जी मालिका बघतो ना, त्यांची खिळवून ठेवायची कमाल वाटते मला. मी कालच्या भागात पण तुम्हाला सांगितलं होतं, प्रियावर महिपत ओरडतो की किल्लेदार त्याच्या बायकोला घेऊन गेला होता त्या कारमध्ये, तेव्हा तू काय करत होतीस. आता राग त्याने त्या प्रियाचा गळा दाबलाय नागराजनं. कदाचित हे सगळं सत्य असू शकतं, कारण हे सगळं झालंय घडलंय. पण प्रेक्षकांनो, प्रिया ही अतिशय बनेल दाखवलेली आहे त्यांनी. प्रिया हे सगळं आधीच मॅनेज केलेलं आहे तिने, कारण तिने तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, आठवतं ना तुम्हाला. आता काहीशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना प्रेक्षकांनो, ज्या त्यांनी फ्लॅशबॅकमध्ये दाखवलाय, हा व्हिडिओ ना मी तुम्हाला खूप म्हणजे ॲक्च्युली अभ्यास करून दिलाय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. प्रियाने ऑलरेडी या सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे. त्यामुळे प्रिया ही एक अशी त्यांची काय म्हणता येईल त्याला, खेळाडू आहे ना, की ती कधीही पार्टी बदलू शकते. तिने ऑलरेडी या सगळ्यांना तो व्हिडिओ ब्लॅकमेल करून दिलेला आहे की तुम्ही जर मला त्रास दिला तर मी साक्षीची म्हणजे माफीची साक्षीदार होऊ शकते. आणि त्यांनी आपल्याला ते भासवलं पण होतं की अर्जुनला तो व्हिडिओ पाठवला आणि बरंच काही रिक्रिएशन सस्पेन्स त्यांनी तेव्हा दाखवलं होतं. त्याचे काही संबंधित फोटो मी तुम्हाला इथे टाकलेले आहेत. पण आता प्रियाचं हे जे वागणं आहे ना, ते अतिशय संशयास्पद आहे. त्यातल्या त्यात आता सायली अर्जुनला सांगायचा प्रयत्न करते, हे त्यांनी दाखवलंय की म्हणजे आता दाखवणार आहे ते की प्रिया ही तन्वी आहे आणि प्रतिमा त्याच्या तोंडातनं पहिला शब्द हा तन्वी निघालाय. म्हणजे आई आणि मुलीची नाळ किती एकमेकींशी घट्ट जोडलेली असते हे आपल्याला कळतंय. आता सायलीचे हे शब्द अर्जुनच्या मनाला खूपच भिडलेत. अर्जुन आणि चैतन्य दोघांनी मिळून प्लॅन केलाय की काहीही झालं तरी ही प्रिया खोटी तन्वी आहे हे सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. चैतन्य अर्जुनला विचारतोय, पण हे सगळं आपण कसं करायचं, आपण हे सगळं प्रूफ तर आपल्याला समोर आणावं लागेल ना. कारण प्रेक्षकांनो, अर्जुनचा स्मार्टनेस आता कुठेतरी ते दाखवायला लागले. अर्जुनने छान डोकं लढवलं आणि बरोबर पक्का खेळाडू पकडलाय त्याने, ती म्हणजे ती सुमन आत्या. त्या सुमन आत्याकडनं अर्जुनने बरोबर काढून घेतलं की तन्वी कशी आली, कोणते असे तिने प्रूफ दाखवले की त्यावरनं सिनियरने म्हणजे हे कबूल केलं की अरे हो खरंच ही तन्वी आहे. आणि त्यातल्या त्यात सुमनने अगदी म्हणजे ती भोळी आहे पण हुशार आहे. सुमनने ते सगळं सांगितलं अर्जुनला की हो, तन्वीने तुळशीपत्राची खून दाखवली, म्हणजे तुळशीपत्र हायलाईट तर झालंय अर्जुनसाठी. आता प्रिया तिचं हे वारंवार विचित्रासारखं वागणं म्हणजे दाखवतीये आणि प्रत्येक वेळेला असं सिद्ध करतीये की ती किती अग्रेसिव्ह होतीये आणि ती प्रतिमात्याच्या विरुद्ध प्रवाहाने जातीये. म्हणजे प्रिया प्रतिमात्याला आईच्या मायेने एक्सेप्ट करतच नाहीये ना. तिचं वागणं बोलणं हे सगळं संशयास्पद आहे, जे आता घरच्यांना हळूहळू खटकू लागले आहे. हे ते मागच्या भागांमध्ये दाखवतातच आहे प्रेक्षकांनो. सायलीला प्रत्येक वेळेला ती अपोज करते आणि आता काय दाखवतायत बघा, हळूहळू प्रत्येकाकडे एक ट्रम्प कार्ड आहे. म्हणजे सायलीजवळ हे मोठं ट्रम्प कार्ड आहे की प्रियाने तिला ढकललंय, त्यामुळे ती प्रिया सायलीला डायरेक्ट अपोज करू शकत नाही. विरोध करते ती, पण आता जरा सांभाळून विरोध करते. पूर्णाजीच्या मनातनं प्रिया तर पार उतरून गेलेली आहे. प्रत्येक वेळेला पूर्णाजी सायलीला सपोर्ट करताना आपल्याला दिसत आहे, कारण सायली त्याच मायेने आणि आपुलकीने प्रतिमा आत्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असते.
तर आता माझा असा जो अंदाज आहे ना प्रेक्षकांनो पुढे, हे बघा मी काही कधी फेक रिव्ह्यू देत नाही. आता आपण सगळेच ठरलं तर मग या मालिकेचे डाय हार्ड फॅन आहोत, मी आहे आणि आपण सगळेच आहोत. तर अर्जुनने या सुमनकडे कदाचित पुन्हा जायचा प्रयत्न तो करेल की कुठल्या अशा काही गोष्टी आहेत का ज्या सस्पिशियस वाटतायत, म्हणजे प्रिया हीच तन्वी असल्याचा. कारण अचानक ही प्रिया आली कशी, कुठून आली, तिला असं का जाणवलं की तीच तन्वी आहे आणि ती रविराजांकडे बरोबर कशी काय अवतरली, या सगळ्या शंका अर्जुनला येत आहेत. तर आता प्रतिमात्या हे सगळं लपवत आहेत असंही मला वाटतंय. कारण तुम्ही बघितलात का प्रेक्षकांनो, कालच्या भागामध्ये प्रतिमात्या पूर्णाईला जेव्हा भेटल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. जर प्रतिमात्याला त्यांचा भूतकाळ आठवत नसला तर त्यांनी कशाला म्हणजे पूर्णाजीला मिठी मारली असती ना. आता ती मिठी त्यांनी थोडी सस्पिशियस दाखवली, पण आता ही प्रिया आहे ना प्रेक्षकांनो, वारंवार प्रतिमात्याला मॅन्युप्लेट करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कदाचित प्रतिमात्याने या प्रियामुळे भूतकाळ आठवला नाही असं सांगितलं असावं. कारण तेव्हाची जी प्रतिमात्या होती ना ती अतिशय स्मार्ट होती, जशी सायली आपल्याला दाखवली आहे. म्हणजे सायली भोळी आहे, सायली काही गोष्टी सहन करते, पण सायली जेव्हा जे एक्सपोज करायचं ना तेव्हा ती बरोबर एक्सपोज करते. ती खूप स्मार्ट पण आहे. म्हणजे प्रियासारखी चॅप्टर नाही आहे, स्मार्ट आहे. चॅप्टर आणि स्मार्टनेसमध्ये जरा फार फरक असतोच. आता प्रिया कशी जरा हायपर आहे. आता काही गोष्टींची लिंक कशी लागली आहे ना ते बघा. आता सायलीला तो अपघात आठवतो आणि सायलीला हा जो सिक्वेन्स आहे ना तो त्यांनी कुठून दाखवला होता, तर सायलीच्या वाढदिवसाला. हा जो एपिसोड आहे ना प्रेक्षकांनो, तो सगळ्या गोष्टींची मेन पॉवर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मला ॲक्च्युली आपल्यातल्याच एका प्रेक्षकांनी कमेंट करून सांगितलं होतं, तेव्हा मी हे दोन्ही एपिसोड खूप मनापासून बघितले. हा एपिसोड ॲक्च्युली लेखक विसरू शकत नाही. तर झालंय असं, 338 आणि 339 असं या एपिसोडचे नंबर आहेत. तर या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की सायलीचा वाढदिवस आहे आणि अर्जुन त्या कुसुमने सायलीचा वाढदिवस सरप्राईज प्लॅन केलेला असतो अर्जुनला न सांगता. पण अर्जुन बरोबर तिथे जाऊन सायलीच्या वाढदिवसाला हजर राहतो आणि तिथे कुसुमच्या मनात नसताना सुद्धा त्याला जावयाचा मान मिळतो आणि सायलीचा वाढदिवस अर्जुनच्या म्हणजे उपस्थितीने छान साजरा होतो. तर बघा प्रेक्षकांनो, सिक्वेन्स कसे लागलेत. अर्जुन सायलीला घरी परत घेऊन येतो वाढदिवस साजरा केल्यानंतर आणि मग सायलीला तो विचारतो की आज तुमचा वाढदिवस आहे, हे कसं काय कळलं तुम्हाला, नाही म्हणजे हे तुम्हाला हे सगळं कसं माहिती आहे. तेव्हा सायली सांगते की ज्या दिवशी मी सापडले मधुभाऊंना त्याच दिवशी मधुभाऊंनी ठरवलं की ज्या दिवशी मी सापडले तोच माझा वाढदिवस. मग अर्जुन तिला बोलता बोलता विचारतो, तुम्हाला काही आठवत नाही का, तुमचे आई वडील, तुमचं लहानपण काहीच आठवत नाही का. आता तो जेव्हा हे बोलत असतो तेव्हा तिला आठवतं की आपला म्हणजे ते सिक्वेन्स तिला जे आठवत राहतं ना, जसं प्रतिमात्याला त्यांनी फ्लॅशबॅक दाखवला तसं त्यांनी सायलीलाही दाखवला. ॲक्च्युली सायली 4-5 वर्षाची होती प्रेक्षकांनो, न आठवण्यासारखं त्यात काही नाही आहे. पण ठीक आहे, अपघातामुळे हिला पण काहीतरी त्रास झाला आहे असं आपण मानून घेऊयात. तर तिला त्यावेळेला असा त्रास होतो आणि ती अर्जुनला फोर्सफुली सांगते की गाडी थांबवा. त्यावेळेला तिला घाम फुटलेला असतो अक्षरशः. अर्जुन तिला पाणी वगैरे देतो आणि कसाबसा गाडी घराजवळ पोहोचवतो. प्रेक्षकांनो, तुम्ही हे सगळे एपिसोड बघितले असेल, पण मी तुम्हाला सांगते की नेमका सिक्वेन्स कुठे जुळला आहे. तर आता पुढे बघा, जेव्हा ही सायली घरी जाते तेव्हा तिला त्यावेळेला चक्क आठवलंय, म्हणजे तिला त्याच दिवशी त्या सगळ्या घटनांची पुनरावृत्ती होते. सायकोलॉजिकली हे सगळं होऊ शकतं प्रेक्षकांनो. मी स्वतः सायकोलॉजी शिकलेली आहे, त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की हे सगळे सिक्वेन्स कसे लागतात. तर खरं तर हे थोडंफार मालिकेमध्ये ओव्हर दाखवतात. म्हणजे सायलीला ते आठवणं की ते अर्जुनने लॉकेट त्याच दिवशी तिला दिलं होतं लहानपणी, म्हणजे हे तिला आठवत नाही, पण हे तिला काहीसे भास होतात. हे त्यांनी दाखवलं मालिकेमध्ये आणि अर्जुन तो सिक्वेन्स विसरणार नाही इतका तो हुशार दाखवलेलाच आहे. तो सायलीला विचारत असतो, काय होतंय तुम्हाला सायली. पण आता सायलीला या सगळ्या आठवणींचा इतका त्रास होतो ना की ती त्यामुळे चक्कर येऊन बेशुद्ध पडली आहे. आता जेव्हा तिला शुद्धीवर आणतात हे घरामध्ये नेऊन, तेव्हा तिला विचारतात सगळेजण, काय ग सायली, काय होत होतं तुला, काही त्रास होत होता का. प्रतापराव पण विचारतात. तेव्हा ती सांगते की मला असं होतं, म्हणजे याच दिवशी मी मधुभाऊंना सापडले आणि मधुभाऊ हा दिवस माझा वाढदिवस म्हणून साजरा करतात. आता या दिवशी मला लहान मुलांचे आवाज येतात, भास होतात. हे सगळं तिने त्यावेळेला सगळ्या सुभेदार फॅमिलीला सांगितलंय बरं का, म्हणजे एक पूर्ण आजी सोडल्या तर. आता ह्या कल्पनाताई पण तिला विचारतात, असं कसं होतं तुला याच दिवशी. मग सायली सगळं सांगते की हे सगळं मला होतं, भास होतात, पण नंतर मला काहीच आठवत नाही. आज माझा वाढदिवस आहे ना असं मधुभाऊंनी मला सांगितलेलं आहे. तर अश्विनला खरं तर नवल वाटलं की काय कोइन्सिडेंट आहे, म्हणजे अर्जुन दादाचा वाढदिवस आणि तुमचा वाढदिवस एकाच दिवशी. खरं तर यांना आनंद झालाय, पण अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच यांचा अपघात झालेला आहे.
म्हणजे त्यावेळेला त्यांनी हे सगळं फार गाजवलं प्रेक्षकांनो. कल्पनाताई खूप ओरडतात अर्जुनवर की माझ्या मुलीचा वाढदिवस हे तुम्हाला का सांगितलं नाही. आता ॲक्च्युली अर्जुनला पण माहीत नसतं. तो कल्पनाताईंना सॉरी पण म्हणतो आणि म्हणतो सुद्धा की आता चिडायचं नाही हं, माझा पण बर्थडे आहे ना. आता सायली आणि अर्जुनचा वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा झाला आहे असं त्यांनी दाखवलं आहे. पण आता बघा प्रेक्षकांनो सिक्वेन्स कसे लागले आहेत. म्हणजे मी तुम्हाला जास्ती बोर करणार नाही आहे, पण ॲक्च्युली ना खरंच ते जे दाखवत आहेत ना प्रेक्षकांनो ते सिक्वली दाखवत आहेत. आता आपल्याला कसं वाटतं की बोर झालं, रॅदर एक्सेट्रा एक्सेट्रा काही पण दाखवत आहेत, पण नाही. तो या मालिकेचा लेखक खूप हुशार आहेत. त्यांनी अगदी सिक्वली दाखवलंय. अर्जुनने सायलीचा वाढदिवस किती प्रेमाने साजरा केला हे सुद्धा त्यांनी छान दाखवलंय. तर आता पुढे बघा नेमकं काय घडलंय की अर्जुनला हे लक्षात यायला उशीर लागणार नाही की अपघाताच्या दिवशी सायलीला हे सगळे भास होतात आणि सायलीला सुद्धा हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे हे त्याच्या नक्कीच लक्षात येणार आहे. तर आता या अर्जुनने कॉफीचा सिक्वेन्स जो दाखवलाय ना आपल्याला तो पुढे दाखवणार आहे. अर्जुनने मनात ठरवलंय काहीही झालं तरी प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र हे बघायचंच. आता त्या सायलीच्या पायावरच्या तुळशीपत्राचा त्यांनी आपला सॉलिड पोपट केला. राहता राहिला प्रश्न माझ्या ड्रेसचा. टेन्शन घेऊ नका, तो मी आधीच हडप केलेला आहे आणि शिवून सुद्धा झालाय. आता त्या ड्रेसवरतीच मी तुम्हाला ठरलं तर मग हे गाणं ऐकवणारे प्रेक्षकांना एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर देईलच. तर अर्जुनचा हा कॉफी सांडायचा जो प्रोमो आहे ना हा त्यांनी दाखवलाय, पण आपल्याला अजून समोर नाही आणलाय. तर आता नक्कीच हे सगळं प्रकरण गाजल्यानंतर अर्जुन प्रियाच्या तुळशीपत्राच्या मागे लागलाय हे 100% खरं आहे. अर्जुनने त्या प्रियाच्या पायावर पुन्हा एकदा जाणून बुजून कॉफी सांडली आहे आणि प्रियाला त्या पाय धुवायला गेली ती प्रिया त्याच्या बाथरूममध्ये. आता हा प्रोमो तर आपण बघितलाच आहे. अर्जुन जेव्हा तिला म्हणतो की ये ना मी तुझा पाय पुसून देतो टॉवेलने, पण आता प्रिया इतकी चॅप्टर आहे ना, तिला माहिती आहे आपल्या पायावरचं तुळशीपत्र काही दिसलं नाही पाहिजे, त्यामुळे ती पूर्ण प्रयत्न करते अर्जुनला टाळण्याचा. आता तिचा पाय ओला असल्यामुळे ती तसाच पाय घेऊन जाते त्या फरशीवरनं आणि तिच्या ते पायावर जे तिने खोटं तुळशीपत्र काढलंय ना त्याचे शाईचे डाग म्हणा किंवा स्केच पेनचे डाग म्हणा, ते डाग पाण्यामुळे ओले झाले आणि ते डाग बरोबर त्या फरशीवर उमटले आणि अर्जुनची शंका ही अगदी खात्री पटली आहे त्याला की हे जे आहे डाग ते कुठल्या तरी शाईचे आणि स्केच पेनचे, म्हणजे तिने तुळशीपत्र पायावरती खोट्या पद्धतीने काढलंच असेल. अर्जुन या गोष्टीचा मागोसा नक्की घेणार आहे की तिचं ते पायावरचं तुळशीपत्र पुसलंय का नाही पुसलंय, पण आता ते प्रियाने मिटवलं का पुन्हा काढलं हे म्हणजे वेगळाच प्रश्न आहे. तर आता बघा प्रेक्षकांनो याच भागामध्ये त्यांनी काय दाखवलं होतं, सायलीला भूतकाळ आठवलं ना, म्हणजे जो 339 एपिसोड आहे त्याबद्दल मी तुम्हाला बोलतीये. महिपत या अपघाताची ॲनिव्हर्सरी साजरी करतोय आणि तो साक्षीला सांगतो कसा की याच अपघातानंतर आपण मालामाल झालो होतो, या सुपारीनंतर आपल्याला बाजारात किंमत आली होती, म्हणजे याच सुपारीनंतर तो मोठा गुंड झाला होता. आणि नागराज सुद्धा त्या अपघाताची ॲनिव्हर्सरी साजरा करायला त्या दिवशी त्या महिपतच्या ऑफिसमध्ये येतो आणि सोबत प्रिया पण असते. पण प्रिया त्या दिवशी खूपच टेन्शनमध्ये असते कारण तिला कुठेतरी जाणीव असते की सायलीला तिचा भूतकाळ हा आठवणारच आहे, मग काय करणार आपण. आणि तिने ही शंका महिपत, साक्षी आणि नागराजला बोलवून दाखवली आहे. ॲक्च्युली त्या दिवशी महिपत खूप ड्रंक केलेला असतो, म्हणजे त्याने दारू पिलेली असते, त्यामुळे तो प्रियावर चिडचिड करत असतो की कशाला उगाचच वाटेल ते बोलतेस ग. आणि हा नागराज पण तिला ओरडतो, मांडवाला आग लावायला काड्याची पेटी घेऊन बसलेली असते का ग तू. पण साक्षी तिला म्हणत असते की अगं प्रिया तुला असं का वाटतंय, तू इतकी टेन्शनमध्ये काय आहेस. तेव्हा प्रिया म्हणते सुद्धा तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका, सायलीला तिचा भूतकाळ कधीही आणि कुठल्याही क्षणी आठवू शकतो. प्रियाची ही भीती अगदी खरी होती, पण या सगळ्यांनी प्रियाला हलक्यात घेतलंय. त्यामुळे आता या सायलीचा भूतकाळ तिला केव्हा आठवतोय ते बघूया. पण यांनी जो सिक्वेन्स दाखवला ना तो कसा दाखवला हे मी तुम्हाला सांगतेय. प्रेक्षकांनो मी खूप अभ्यास करून तुम्हाला हा एपिसोड देतीये आणि शेवटी ही मालिका आहे प्रेक्षकांनो, आपण फक्त एक ॲनालिसिस करतोय की ओके फाईन, आपण एक फॅन आहोत या मालिकेचे म्हणून आपण यावरती एक चर्चा करतोय. तर झालंय असं, साक्षीने प्रियाला प्रश्न केलेला असतो की तुला असं का वाटतंय, कारण ती प्रिया सांगते सुद्धा की काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाविरुद्ध घडतायत, त्यामुळे सायलीला हे आठवणं काही अवघड नाहीये. आणि बरोबर त्याच दिवशी सायलीला तो भूतकाळ आठवला हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतेय, अर्जुनला हे सगळं सिद्ध करायचंय तुळशीपत्राचं सत्य, त्यामुळे तो
13% त्या मधुभाऊंकडे जाणार हे नक्की आहे. ह्या छायाचित्रांमध्ये मी तुम्हाला सायलीचे फोटो दाखवलेत, पण काय आहे ना, मधुभाऊकडे जाताना अर्जुन एकटा जाईल आणि मधुभाऊंना नक्की विचारेल की प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे का. आता खरं तर हे ते कशा पद्धतीने सादर करतात हे काही आपल्याला सांगता येणार नाही, पण 100% मधुभाऊंना माहितीच असणार की ती खूण, तुळशीपत्राची खूण प्रियाच्या पायावर नाहीच आहे, कारण सायलीनेच प्रियाला सांगितलेलं असतं की मधुभाऊंनी मला सांगितलंय तुळशीपत्र माझ्या पायावर लहानपणापासून आहे, जेव्हापासून मी त्यांना भेटली आहे. म्हणजे अर्थातच मधुभाऊंना तुळशीपत्राच्या खुणेबद्दल माहिती आहे. त्यामुळे अर्जुन साहजिकच मधुभाऊंना हा प्रश्न करेल, कारण मधुभाऊंनी या मुलींचं पालन पोषण केलेलं आहे. त्यामुळे मधुभाऊंना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता प्रिया तुम्हाला कशी सापडली किंवा सायलीच्या बद्दल तो विचारेल की नाही हे मी तुम्हाला प्रेडिक्ट नाही करू शकत, कारण त्याला फक्त प्रियावर शंका आहे. आणि काय ना प्रेक्षकांनो, मी कधीच तुम्हाला असे फेकम फाकीचे रिव्ह्यू देत नाही. हा जो रिव्ह्यू मी तुम्हाला देते ना, तो अतिशय विचारपूर्वक आणि सांगते. म्हणजे तुमचे जर काही अंदाज असतील तर मला कमेंट करून कळवा हं, आणि माझं काही चुकलं असेल तर त्याबद्दल खरंच सॉरी. पण काय ना प्रेक्षकांनो, आता अर्जुनने मधुभाऊंना ही शंका बोलवून दाखवली आहे असं ते दाखवू शकतात, आणि मधुभाऊंनी काही सिक्वेन्स त्याला सांगितले असंही होऊ शकतं. त्यामुळे प्रियाचं सत्य उघडकीला येईलच आणि प्रिया एक्सपोज होऊ शकते. त्यामुळे प्रियाचे खरे आई वडील कोण आहे या दृष्टीने सुद्धा अर्जुन विचार करू शकतो आणि तेही तो शोधू शकतो. पण बघूयात आता पुढे काय काय सिक्वेन्स लागतोय ते. पण या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी जरा मागे पडतीये, त्यावर फोकस केला ना त्यांनी तर जरा जास्ती चांगलं होईल, असं नाही वाटत का. पण आता ते नक्कीच म्हणजे TRP कमी होऊ देत नाही या मालिकेचा. अर्जुन आता कोर्टाची तारीख नक्कीच घेईल, त्याला काही ना काही धागेदोरे लागतीलच प्रेक्षकांनो. पण आता तो हे सगळं कसं सिद्ध करतो ना ते बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर हा कॉफीचा जो सीन आहे ना तो त्यांनी जरा पुढे ढकलला आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आता अर्जुन या कॉफीवरनं आणि त्या खोट्या डागावरनं कसं सिद्ध करतोय पुढे प्रियाचं भिंग कसं फोडतोय ह्यासाठी आपण सगळे प्रेक्षक खूप आतुर आहोत. आणि मला असं वाटतं त्यांनी या बाबतीत पुढे काहीतरी दाखवायला हवं. तर हे सगळं बघायला आपल्याला खूप छान वाटेल. प्रियाचं प्रत्येक वेळेला डेस्परेट होणं, आणि आता या बाबतीत तर प्रिया जरा जास्तीच डेस्परेट झाली आहे, कारण प्रतिमा त्याची वाचा परत आली आहे सायलीच्या प्रयत्नांमुळे. त्यामुळे ती सायलीचे सगळे प्रयत्न आता हाणून पाडेल असं ते दाखवू शकतील प्रेक्षकांनो. म्हणजे ती सायलीला प्रतिमात्याच्या बाबतीत आता काही प्रयत्नच करू देणार नाही. आता मैपतने तिचा गळा धरलाय आणि तिने मैपतला ब्लॅकमेल केलंय असं होणारच आहे 100%. ती काही कोणाला दाद देत नाही, म्हणजे कोणी असो तिच्या समोर तुर्रम खा, तिच्यासाठी सगळे पाणी कम आहेत. पण तिचा हा ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडणार आहे हे मात्र खरं आहे. तुमचा जास्ती वेळ घेणार नाही प्रेक्षकांनो, पण तुम्हाला माझे हे मुद्दे पटले का, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला काय वाटतं की प्रतिमा आत्यांना भूतकाळ आठवलाय पण त्या नाटक करत असतील का की त्यांना भूतकाळ आठवला नाहीये, याबद्दल असं मला नक्की कमेंट करून सांगा. काय वाटतं. संजीवनी ताई देशमुख यांचे खरंच खूप खूप आभार. त्यांनी मला ना हा एपिसोड सांगितला, त्यामुळे मला सुद्धा बरेच सिक्वेन्स कळले. खरं तर मी त्या एपिसोडचे रिव्ह्यू दिले होते, पण काय ना प्रेक्षकांनो बरेच भाग पुढे गेलेले आहेत, त्यामुळे कधी कधी आपल्याला काही सिक्वेन्स लागत नाहीत. हा माझा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि हो, जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सायलीची ट्रीटमेंट या डॉक्टरांकडून झाली तर बराच भूतकाळ निघेल बाहेर, असं नाही का वाटत. तर आता पुढे बघूयात प्रेक्षकांनो. आपला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ॲक्टिवेट झालेला आहे, त्यामुळे आता तो कुठले कुठले सत्य बाहेर काढतो आणि काय काय भिंग फोडतो आणि काय काय चमत्कार घडवतो हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. हा एपिसोड आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.